कंधाणे परिसरात अवकाळीचा तडाखा, काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान। बुधवारी 4 वाजेच्या सुमारास बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील कंधाणे, विंचुरे, केकवारी, जोरण, निकवेल परिसरात अवकाळी मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटासह सुमारे 2 तास संततधार हजेरी लावल्याने काढणीला आलेल्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सध्या या परिसरात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला लागवड झालेल्या कांदा काढणीस सुरुवात झाली असून उशिरा लागवड झालेल्या कांदा पिकाची काढणीसाठी बळीराजाची लगबग सुरू होती। त्यातच अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली होती। या पावसाने शेतात असलेला कांदा खराब होण्याची भीती बळीराजांकडून व्यक्त केली जात आहे। चालू रब्बी हंगामाला याआधीच ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे ग्रहण लागले होते। परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांबरोबरच रब्बी हंगामातील कांदा रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यामुळे बळीराजांना दुसऱ्यांदा कांदा रोप टाकावे लागले होते। कांदा लागवड हंगामात मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्गाने महागड्या दराने कांदा लागवड केली होती। चालू वर्षी कधी थंडी तर कधी कडाक्याचे ऊन असा पाठशिवणीचा खेळ या भागात सुरू असल्याने चालू वर्षी कांदा उत्पादनात आधीच घट येणार आहे। बऱ्याच क्षेत्रातील कांदा पिकाचे पाणी देणे बंद झाले होते। या क्षेत्रातील काढणीला आलेल्या कांदा पिकात आजच्या पावसाचे पाणी शेतात साचल्याने कांदा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आधीच कांदा पिकाला लागलेले ग्रहण, त्यातच आता परत अवकाळीचे संकट उभे ठाकल्याने शेतकरी वर्गाच्या तोंडाचे पाणी पळाले आहे। पावसाबरोबरच सोसाट्याच्या वारा सुटल्यामुळे पुढील रब्बी हंगामातील कांदा रोपांसाठी तयार असलेले डोंगरे भुईसपाट झाल्याने भविष्यात कांदा बियाण्यांची टंचाई निर्माण होणार आहे। प्रतिनिधी शशिकांत बिरारी, संपादक।